नमस्कार, माझे नाव भक्ती ढवळे, वर्ग 7. माझ्या प्रयोगाचे नाव आहे घर्षण विद्युत बल. लागणारे साहित्य पेन व कागद. आता मी पेन डोक्याला घासते. पेनीला कागद चिटकतो कारण आपल्या सभोवताली असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व विद्युत प्रभाराने ठासून बनलेले असतात. पेन डोक्यावर घासल्यामुळे किंवा रेशमी कापडावर घासल्यावर कापडातील इलेक्ट्रॉन वस्तू फिरवतात व त्यामुळे प्लास्टिकची वस्तू ऋणप्रभारित होते व धनप्रभारित वस्तूंना आकर्षित करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे गणेश गुणाजी पांचाळ. मी इयत्ता 7वी शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत. नमस्कार, माझे नाव आहे आयन गफारशे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. प्रयोगाचे नाव स्थितीत विद्युत. नमस्कार, माझे नाव आहे योगेश शिवाजी पांचाळ. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत. प्रयोगाला लागणारे साहित्य एक पेन, काही कागदाचे तुकडे. प्रयोगाचे साहित्य एक पेन, काही कागदाचे तुकडे. प्रयोगाला लागणारे साहित्य एक पेन, काही तुकडे. आता आपण या पेनला कागदाच्या जवळ नेऊ. काय होतंय? काय नाही. आता आपण ही पेन डोक्याला घासूया. काय होतंय? ते तुकडे असे का बरे होत असेल? माहित नाही. कारण समान प्रभारात प्रतिकर्षण असते व विरुद्ध प्रभारात कर्षण असते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे शिवाजी नामदेव चांदणे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. मी तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे. बघा, कागदाचे बारीक तुकडे करायचे. एक पेन. आता बघा, मी पेन डोक्याला घासतो. आता कागदाला चिपकून बघतो. कागदाला कसं काय चिपकवते तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण की आपल्या भोवती असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व विद्युत प्रभाराचे ठायूक बनलेले असतात. पेन डोक्यावर घासल्यामुळे किंवा रेशीम कापडावर घासल्यामुळे कापडातील इंद्रिय वस्तूचे स्थिर होतात व त्यामुळे अष्टमीचे वस्तू प्रभारित होते व धन प्रभारित वस्तू आकर्षित करते. धन्यवाद. माझे नाव संध्या तुकाराम वराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव स्थितीत विद्युत घर्षण. साहित्य पेन, एक कागद. आता मी डोक्याला घासते. असे का होत असेल माहित आहे का? कारण आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व स्थितीत प्रमाणे ठासून भरलेले असतात. घन व ऋण प्रभारात समान घासलेले पदार्थातील 3 विद्युत प्रभार होतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा संभाजी मला. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत घर्षण. लागणारे साहित्य एक पेन व काही कागदाचे तुकडे. आता ही पेन मी या कागदाला चिटकवते. कागद चिटकतात का? नाही. आता मी ही पेन माझ्या डोक्यावरून फिरवते व आता हे चिटकतात का पाहूया. हो. असे कशामुळे होत असेल माहित आहे का तुम्हाला? नाही. कारण आपल्या सभोवती बनलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व स्थितीत प्रमाणे ढासून बनलेले असतात. धन व ऋण प्रभारात समान नसलेल्या पदार्थांची स्थितीत विद्युत प्रभार होते. धन्यवाद. नमस्कार सर, माझे नाव आहे विकी राजेश नेवले. मी आता 6व्या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जीपरा शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत अभ्यास. साहित्य कागदाचे तुकडे, पेन किंवा कंगवा. आता चला आपण प्रयोग करूया. आता मी पेन डोक्याला घासतो आणि कागदाला चिपकलो. कागदाला चिपकलो का? हो. असं का बरं होतं असे तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण आपल्या स्वभोवती असलेले अणू पासून बनवलेले असतात
व विद्युतप्रमाणे वस्तू बनवलेल्या असतात. पेन डोक्याला घासल्यामुळे किंवा रेशमी कापडावर घासल्यामुळे कापडातील एनेट्रो वस्तू फिरवता त्यांच्यामुळे प्लास्टिक ची वस्तू प्रभावित होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शुभांगी बालाजी उराडे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत बल्ब. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य प्लास्टिक, पेन आणि कागदाचे तुकडे. आता मी या पेनला माझ्या केसांना घासते. कागदाचे तुकडे याला चिपकले ना कारण का होत असेल असे माहीत आहे का? कारण आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व स्थितीप्रमाणे भरलेले असतात. धन व ऋण समान असलेल्या पदार्थातील स्थितीत विद्युत बलामुळे असे होते. धन्यवाद. माझे नाव तौफिक शेख. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत अभ्यासने. नमस्कार, माझे नाव सूरज रमेश कंटके. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव जी शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत अभ्यासने. साहित्य पेन, कागदाचे बारीक तुकडे. आपण आता प्रयोग करून पाहूया. हा कागद चिपकतो का? हो, असे कशामुळे होत असेल? माहित नाही. आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व विद्युत प्रभावाने ठासून भरलेले असतात. धन्यवाद. माझे नाव नारायण राठोड, वर्ग 6. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. नमस्कार, माझे नाव आहे महेश विनोरे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जी शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव विद्युत स्थिती अभ्यासने. आपण हा साहित्य पेन, कागदाचे तुकडे व कंगवा तर आपण हे प्रयोग करून बघूया. कागद चिटकला का? हो, असे का होत असेल बरे? माहित नाही. कारण आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणू पासून बनलेले असतात व विद्युत प्रभावाने थरासून भरलेली असतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे पवन सुधाकर वाघमारे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. नमस्कार, माझे नाव आहे प्रतीक प्रकाश ससाने. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थिती विद्युत घर्षण. नमस्कार, माझे नाव आहे शिवम तावणे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. साहित्य एक पेन आणि कागदाचे तुकडे. आता मी पेन माझ्या डोक्याला घासितो. आता मी ही पेन कागदावर ठेवतो. बस. कागद पेनीला का चिपकले माहित आहे का तुम्हाला? आपल्या सभोवताली सर्व पदार्थ हे अणूपासून बनलेले असतात व स्थितीप्रमाणे बनलेले असतात. धन व ऋण प्रभारात समान नसलेले पदार्थामुळे विद्युत प्रभार होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राजेश्री आनंद मुतुल्य, वर्ग 6. माझ्या प्रयोगाचे नाव आहे स्थितीत विद्युत बल. साहित्य पेन व कागदाचे तुकडे. चला तर प्रयोग करून पाहू. आपल्या सभोवताली असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व विद्युत प्रभाराने ठासून बनलेले असतात. धन व ऋण प्रभार समान असलेल्या मूळ पदार्थातील विद्युत प्रभारामध्ये असलेले समतोल बिघडतात व असलेले चुंबक गुणधर्माचे सर्व रूप दिसायला लागते. धन्यवाद. माझे नाव योगेश गडबले. मी आता 7वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे
उगवत्वारे समजून घेऊ. नमस्कार, माझे नाव संदेश किशन आटकर. मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे साहित्य 3 गिलास, पेन्सिल आणि नाणी. मी आता पेन्सिल याच्यावर टाकतो. पेन्सिल कशी दिसते? तुटक, याच्यामध्ये आता मी नाणी टाकतो. कशी दिसते? ठोकर, हे असे कसे होत असेल हे माहिती आहे का तुम्हाला? नाही. कारण की प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे उगवद्वारे समजून घेणे. अशा प्रकारे मध्यम आणि गती बदलल्यामुळे प्रकाशाचे अपवर्तन होते. हे प्रयोगाच्या सहाय्याने समजून घेतले. धन्यवाद. माझे नाव संध्या तुकाराम उराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. नमस्कार, मी शिवभक्ती शंकर कस्तुरे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. प्रयोगाला लागणारे साहित्य 3 ग्लास, पेन्सिल, 2 नाणे. आता मी एक ग्लासामध्ये पाणी टाकते, अर्धा ग्लास. आता मी याच्यामध्ये पेन्सिल टाकते. पेन्सिल स्पष्टपणे दिसते का? अर्धी पेन्सिल दिसते का? हो. आता मी याच्या खाली नाणी ठेवते. नाणी ठेवते, त्याच्यावर ग्लास ठेवते. स्पष्टपणे दिसते. हो. आता या ग्लास मध्ये पाणी टाकते, अर्धा ग्लास. याच्यात नाणी टाकते. नाणी कसा दिसते? फुगार दिसते, कारण जेव्हा प्रकाशाचे एकदा मध्यानातून प्रवास करते असतो तेव्हा ते सरळ रेषेत आणि एकाच वेगाने प्रवास करतो. याला प्रकाशाचे परिवर्तन म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव भक्ती बालाई डोळे. वर्ग 7वा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. लागणारे साहित्य 3 ग्लास, 1 पेन्सिल व 2 नाणे. आता मी या ग्लासमध्ये पाणी टाकते. व पेन्सिल ठेवते. पाण्यामध्ये पेन्सिल ठेवल्यामुळे पेन्सिल तुटल्यासारखी दिसते. आता मी या ग्लास खाली नाणे ठेवते व वर पाणी टाकते. नाणे अदृश्य होते व या ग्लासमध्ये नाणे ठेवून पाणी टाकते. नाणे फुगीर झाल्यासारखे दिसते. असे कशामुळे होते? जेव्हा प्रकाश हवा या माध्यमातून पाणी या माध्यमात प्रवास करतो तेव्हा पाण्याची घनता हवेच्या घनतेपेक्षा अधिक असल्यामुळे प्रकाशाचा वेग कमी होतो. वेग कमी झाल्यामुळे त्याची दिशा बदलते. अशा प्रकारे पेन्सिल तुटल्यासारखी दिसते. नाणे अदृश्य होते व नाणे फुगीर झाल्यासारखे दिसते. नमस्कार, माझे नाव स्नेहा संभाजी. वर्ग 7वा. इयत्ता 7वी मध्ये मी शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे अपवर्तन. लागणारे साहित्य 3 प्लास्टिकचे कप, पाणी, पेन्सिल आणि 2 नाणी. आता मी हे पाणी या प्लास्टिकच्या कपात टाकते. आता ही पेन्सिल यात टाकते. पेन्सिल स्पष्टपणे दिसते का? नाही. तुटक दिसते का? हो. आता मी हे 1 नाणी आत टाकते प्लास्टिकच्या कपात. अर्धा ग्लास पाणी टाकते आणि 1 बाहेर ठेवते. आत असलेला नाणी स्पष्टपणे दिसतो का? हो. बाहेर असलेला दिसतो का नाही? नाही. असे कशामुळे होत असेल माहित आहे का तुम्हाला? नाही. जेव्हा प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तेव्हा तो सरळ रेषेत आणि एकाच वेगाने प्रवास करतो. परंतु वेगवेगळ्या माध्यमांचे प्रकाशाची वेग हा भिन्न असतो. तसेच माध्यम बदलल्यानंतर त्याची दिशा सुद्धा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव मुस्कान शबीर सैयद. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे अपवर्तन म्हणजे काय हे समजून घेणे. लागणारे साहित्य 3 काचेचे ग्लास, 1 पेन्सिल आणि 2 नाणी. आता मी पाणी काचेच्या ग्लासमध्ये टाकते आणि पेन्सिल पाण्यामध्ये टाकते. पेन्सिल तुटक दिसते. नाणी मी काचेच्या ग्लास खाली ठेवते आणि मध्ये पाणी टाकते.
पाणी टाकताच नाणे अदृश्य होते. नाणे ग्लासमध्ये टाका आणि ग्लासमध्ये पाणी टाका. नाणे स्पष्ट दिसते. असे का होत असेल तुम्हाला माहित आहे का? जेव्हा एकाच माध्यमातून प्रवास करत असतो तेव्हा तो सरळ रेषेत आणि एकाच वेगात प्रवास करतो, परंतु वेगवेगळ्या माध्यमामधील प्रकाशाचा वेग वेगवेगळा असल्यामुळे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या प्रकाशाचे माध्यमात जाताना त्याची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. जेव्हा प्रकाश हवा यामधून पाणी या माध्यमात असल्यामुळे प्रवास करतो तेव्हा पाण्याची घनता हवेपेक्षा अधिक असल्यामुळे प्रकाशाचा वेग कमी होतो. वेग कमी झाल्यामुळे त्याची दिशा बदलते. अशा प्रकारे प्रकाशाचे माध्यम बदलत असल्यामुळे आपल्याला पेन्सिल तुटलेली दिसते, तसेच नाणे अदृश्य झालेले दिसते. धन्यवाद. गणेश बालाजी मुले. माझ्या प्रयोगाचे नाव घर्षण विद्युत व बल. लागणारे साहित्य पेन व कागदाचे तुकडे. का बरे चिटकत असतील तुम्हाला माहित आहे का? सांगा पाहू. आपल्या सभोवती असलेल्या सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व विद्युत प्रभावाने ठासून भरलेले असतात. धन व ऋण प्रभाव समान असल्याचे पर्यायातून विद्युत प्रभार जाणवत नाही, दिसत नाही. घर्षणामुळे पदार्थातून विद्युत प्रवाहामध्ये असलेला समानतील बिघड व हा समानतील चुंबकीय गुणधर्म स्वरूपात दिसायला लागतो. धन्यवाद. मस्के. माझ्या प्रयोगाचे नाव घर्षण विद्युत बल. माझ्या प्रयोगासाठी लागणारे साहित्य पेन व कागदाचे तुकडे. तुम्हाला माहित आहे का हे कागदाचे तुकडे या पेनला का चिटकतात? सांगा पाहू. नाही. सांगा पाहू. आपल्या सोबत असलेले सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात व विद्युत पदार्थाने ठासून भरलेले असतात. धन व ऋण प्रभार असमान असल्यामुळे पदार्थातील विद्युत प्रभार जाणवत नाही, दिसत नाही. घर्षणामुळे पदार्थातील विविध प्रभारामध्ये असलेले समानतेतील बिघडतो व हा समानते चुंबक गुणधर्माचा रूपांतर दिसायला लागतो. धन्यवाद. माझे नाव नारायण राठोड, वर्ग 6. मी आता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. नमस्कार, माझे नाव आहे महेश विनोरे. मी आता 6वी शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जी प्रसाद दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव विद्युत स्थिती अभ्यासने. आपण हा साहित्य पेन, कागदाचे तुकडे व कंगवा तर आपण हे प्रयोग करून बघूया. कागद चिटकला का? हो. असे का होत असेल बरे? माहित नाही. कारण आपल्या सभोवती असलेले सर्व पदार्थ अणू पासून बनलेले असतात व विद्युत प्रभावाने ठासून भरलेली असतात. धन्यवाद. वर्ग 6. मी आता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. नमस्कार, माझे नाव आहे महेश गोंधळे. मी आत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे प्रवण म्हणजे काय ते हे अधोरे समजून घेणे. लागणारे साहित्य एक काचेचा गिलास, पाणी व नाणी व पेन्सिल. आता आपण हा प्रयोग करू द्या. पहिल्यांदा आपण हा पेन्सिल दाखवू द्या. आता हे बघा, पेन्सिल कापली दिसते का? अशी कशामुळे? आता आपण पेन्सिल काढू द्या आणि नाणी दाखवू द्या. आता आपण पाणी काढू द्यायच्यात. निरीक्षण
करा काय आढळते पहा. पहिल्या वेळी ग्लासमधील पेन्सिल तुटली दिसली. दुसऱ्या वेळी सुरुवातीला ग्लासमधून पाणी असतानाने दिसले, परंतु जेव्हा ग्लासमध्ये पाणी ओतून नंतर पहिले असतो, नंतर मात्र नाणे दिसत नाही. असे का घडले? जेव्हा प्रकाश एकाच माध्यमातून प्रवास वेगाने प्रवास करतो, परंतु वेगाने माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा भिन्न असतो. तसेच माध्यम बदलल्यानंतर त्याची दिशा सुद्धा बदलते. धन्यवाद.